कोल्हापूर शहरातून सकाळी निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला तो गारगोटीच्या दिशेनं। रिमझिम पावसामुळे गाडीच्या वायपरला चांगलीच मेहनत करावी लागत होती। तो पण बिचारा नाही नाही म्हणत काम करतच होता। गारगोटीचा हा पूर्ण एरियाच धबधब्यांसाठी फेमस आहे। अनेक छोटे मोठे धबधबे इथं बघायला मिळतात। आम्हाला बघायचे होते एकूण 7 धबधबे। नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं अजूनच हिरवीगार टवटवीत दिसत होती। हे सगळं मनाला लईच भारी वाटत होतं। उंच डोंगरावरनं पडणारं पाणी, त्याचा आवाज आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ हे लईच कडक असते। त्यामुळे इथं गर्दी पण भरपूर असते। हे सगळं बघून मी पण 2 ओळी लिहिल्यात। कोल्हापूरच्या निसर्गाचा मनमोहक संग, धबधबे फुलले आणि मन झालं या दंग। रस्ते भिजलेले झाले चिंब चिंब अंग, डोंगरातल्या पाण्याला आलाय मातीचा रंग। माझी कविता जरी भारी नसली तर भारी काय आहे मी तुम्हाला सांगतो। सवतकडा, महाकाय, भीमकाय, डुक्करकडा, जांभूळकडा आणि मंडपेकडा असे धबधबे आहेत इथं आणि लय भारी आहेत। तुम्ही फक्त एकदा इकडे येऊन बघा। हा आहे भागात फेमस सवतकडा धबधबा। इथं आहे नुसती हिरवळ, थंडगार हवा आणि मनाला शांत करणारा पाण्याचा आवाज। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नितवडे भागात हा धबधबा आहे। इथे एकदा आलं की परत जायचं मनच करत नाही। नितवडे, दोनवडे, एरंडपे, खेडगे या गावांच्या भागात असलेला हा धबधबा त्याच्या विक्राळ आणि तरीही विलोभनीय सौंदर्यानं पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो। पावसाळ्यात याचा व्ह्यू जगात भारी असतोय। याच्या जोडीला आणखी बरेच भारी धबधबे आहेत। पर्यटकांच्या सेफ्टीसाठी इथं विशेष काळजी घेतलेली आहे। कोल्हापूरपासून खेडगे गावापर्यंत पक्का रस्ता आहे। धबधब्यापासून फक्त 200 मीटरवर रगड पार्किंग आहे। सोबत सर्व सोयीने युक्त असं चेंजिंग रूम सुद्धा आहे। आजूबाजूला गावात घरगुती जेवण आणि नाश्ता, चहा यांची चांगली सोय होऊन जाते। त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत इथे निवांतपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकता। सवतकड्यासोबतच या परिसरात डुक्करकडा, जांभूळकडा आणि भीमकडा असे आणखी धबधबे आहेत। प्रत्येक धबधब्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि सौंदर्य आहे। एकाच ठिकाणी इतके सुंदर धबधबे असल्यामुळे इथं आलं की एक वेगळाच अनुभव येतो। एकाच ठिकाणी एवढे धबधबे एकत्र बघायला मिळणं म्हणजे दुधात साखरच। हा अनुभव मनावर एक वेगळीच छाप सोडून जातो। गारगोटी जवळच्या या भागात निसर्गाचं एक वेगळंच रूप बघायला मिळतं। शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत इथं शांतता आणि ताजेपणा अनुभवायला मिळतो। फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत इथं घालवलेला प्रत्येक सेकंद मेमोरेबल ठरतो। ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी तर हे ठिकाण एकदम हेवनली आहे। या धबधब्यांसोबतच सागवान जंगल खूप दूरवर पसरलेला आहे। त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता।